ही ऑर्डर डन करून टाका. कसल्या ऑर्डरी चालल्यात? आली 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 गुड न्यूज आली. बोला मामी. का काय झालं? अहो काय व्हायचंय ते उद्या. गुड न्यूज द्या आधी. पत्रिका जुळली. जुळली? जुळवली म्हणा जुळवली. मामी 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 आवाज आम्ही लई म्हणजे लई खुश आहे बघा. तुम्ही बोला तुम्हाला काय पाहिजे. मला काय पाहिजे म्हणून नाही करत मी काय. होय मग. अहो समजा मी निस्वार्थी भावनेनं करते. अहो मामी तसं नाही. आज आम्ही लय खुश आहे. तुम्ही नुसतं मागावं काय पाहिजे. असं विचारून तुम्ही आमचा अपमान करताय बरं का भैया साहेब. अहो आम्ही एवढं आपलं म्हणून करायचं आणि तुम्ही असं परकेगत वागवायचं. कसं वाटलं असेल आम्हाला. आपलं माणूस म्हणूनच आपलेपणानं विचारतोय की काय पाहिजे. हायच का अजून तुमचं? मला काय नाही पाहिजे. बरं राहू दे सोडा. पत्रिका नीट जुळली ना? अहो 101% जुळवल्यात. जगात कुठल्या बी गुरुजीला पत्रिका दावली ना तरी तुमचं शीतलचं लगीन होणारच. अहो वा मामी वा वा वा. आणि तसं बी आम्ही कुणाकडे जाणार आहे परत पत्रिका दाखवायला. तुम्ही जुळवल्या म्हणजे विषय संपला. तरी बी सांगितलेलं बरं. तुम्हाला विश्वास नसेल तर दुसरीकडे दाखवा. मामी तुम्हाला खरं सांगू का, आमच्यापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की विश्वास हा कॉइन बॉक्सच्या रुपयासारखा असतो. एकदा टाकला की टाकला. हे झालं तुमचं. पण समजा उद्या जर नानांनी कुणाला पत्रिका दाखवली तरी बी काय प्रॉब्लेम होणार नाही. अशी पत्रिका जुळवली मी. वा मामी वा वा वा. थँक्यू बर का. अहो किती करता आमच्यासाठी. सख्या भाच्यासाठी कोणी नाव बी घेऊ नका. एवढ्या चांगल्या टायमाला कुणाचं बी कसं नाव घेता? अहो तसं नाही मामी. मी कशाला त्यांचं नाव काढताय? भैया तुमची गोष्ट वेगळी आहे. अव तुमच्यासाठी मी माझा जीव बी वळून टाकीन आणि त्यांच्यासाठी एवढं काळीच काढून देऊन बी त्याची काही कदर नाही. बरं राहिलं. मग आता पुढं कसं कसं काय काय करायचंय? काय नाही करायचं. आणि जी काय करायचं आहे ना ती माझं मी करते. आणि तुम्ही कधी काय करायचं ही येळ आल्यावर सांगतो. ओके. टॅलेंट हा ऐकलं मामी काय म्हणल्या? त्यांना विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. इज इट ओके? ओके मामी डन. अगं बया बोलायची दादा ती सरलीच की. काय? ती मला चप्पल घ्यायला जायचं होतं ना. तुमच्यासाठी खेट मारून मारून चप्पल पाक तुटाय आली. पण जाऊ द्या आता सवड मिळाली की आणते लगेच. मामी कुठं खेटा मारताय? हे तर ऑनलाईन बघू. मोबाईल वर बघू. टॅलेंट हा शो मामी चप्पल. हा बया मोबाईल वर बी असते होय. हा नंबर सांगा चपलीचा. 7 नंबर. 7 7. हा थांबा. तशी मला 8 नंबर बी येते. टॅलेंट 7 कॅन्सल 8. हा थांबा थांबा भैया. 7 आणि 8 दोन्ही बी सांगा. दोन्ही. हा 7 8. आणि हा दोन्ही वेगवेगळ्या डिझाईनच्या सांगा. आणि भैया तुमच्या लग्नात मला पाहिजे तिथनं साडी घेणार बरं का मी. मामी यू फक्त से काय पाहिजे. बर ठीक आहे. पत्रिका आणलं पण होय. सापडलं का जोड? हा शीतल आता पत्रिका जुळल्या तशी आपली मन बी लवकर जुळू देत. यू हाय अजिंक्य.
चल शितले, निघतो मी. हा बाय. बाय. चला. काय ग शितले? काय ग? हा असा का गेला? असं म्हणजे? अगं कसा म्हणजे न बोलता कसा गेला? नसाल बोलायचं त्याला. कसला ऍटिट्यूड आहे. आम्हाला वाटलं अजिंक्य जरा बरा असेल, पण तो बी त्या बाकीच्या पोरांसारखाच आहे. याला माणसांशी कसं बोलावं काही पण कळत नाही. आम्ही एवढ्या कौतुकाने बोलायला आलो तर कसला रूढपणे निघून गेला. नाहीतर काय, काल तर नीट बोलत होता की आपल्याशी. गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीशी असं वक्तव्य कोण? असं नाही. अय, लगेच तू कडबडू नको त्याची. शितले, आम्हाला काही रिस्पेक्ट आहे का नाही? शितले, तू त्याच्या मित्रांशी असं वागतेस का? नाही. चांगली वागतेस ना? मग त्यानं नको तुझ्या मैत्रिणींशी चांगलं वागायला? आणि आपलं प्रेम टिकवण्यासाठी त्यानं नको का एफर्ट्स घ्यायला? बोल की, घ्यायला पाहिजेत ना एफर्ट्स. मला तर वाटतं हिचं त्या सुष्मी सारखं होऊ नये म्हणजे झालं. का? सुष्मीचं काय झालं? अगं तो पण आमच्याशी असंच ऍटिट्यूडने वागत होता, म्हणून आम्ही तिला सांगितलं आज तो आमच्याशी असं वागतोय, उद्या तुझ्याशी बी असंच वागू शकतो. आणि तसंच झालं की गेला की 1 महिन्यात सोडून तिला. काय वय? प्रेमामध्ये एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला लागतो, स्पेस द्यायला लागती. इथं ती आमची किंमत ठेवत नाही, उद्या तुझी काय किंमत ठेवणार आहे? जाऊ देत, चला ग. आज अजिंक्यचं वागणं काय बरोबर नव्हतं. वाईच की, अवघड आहे शितलीचं. कसं होणार आहे काय माहिती. वहिनी काहीच अवघड नाही बघा. आपणच नुसतं अवघड आहे असं म्हणत बसतो. अगं तसं नाही, पण भैया साहेबांच्या आईंचा रुबाब कसा आहे बघतेस ना व. सगळं कसं त्यांच्या आदबीनं होतंय. आता मागं जत्रत छबिनाला त्यानं कितीदा मी बोलले घरी या म्हणून, पण येते येते म्हणत शेवटपर्यंत काय आल्या नाहीत. अव मोठ्या लोकांच्या गोष्टीच वेगळ्या असतात. आपल्यासारखं थोडीच असतंय वय त्यांचं. कुणाच्या बी घरी कधी बी यायचं जायचं. अगं पण 4 लोकात उठ बस नको वय. अव त्यांची उठ बस त्यांच्या बरोबरीच्या लोकात, म्हणजे पाहुण्या रावळ्यात. आता त्यांचा ना आपला संबंध आला असता तर आले असते आपल्यात. मला एक सांगा, आपल्या गावात त्या कधीतरी कुणाच्या घरी गेल्यात असं ऐकलंय का? नाही ग, कधीच नाही. आणि भैयांच्या वडिलांचा रुबाब बी किती होता. अव काय ऐट होती. निस्त गावात असं फिरायला जरी बाहेर पडलं तर माग पुढं 10-12 माणसं जमावायची. वय पण भैयांचं तसं नाही बर का. ते लई साधं आहेत. 4 चौघात येणं जाणं असतंय आणि गावकऱ्यांच्या घरात उठबस बी असते. आणि कधी कुणाला कसली मदत लागली ना तर नाही म्हणत नाहीत. आपल्या परीनं जेवढं करता येईल ना तेवढी मदत करतात. म्हणजे आपल्या शीतला जसं पाहिजे ना तसंच आहे. वय